तर बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 297 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। जिल्ह्यामध्ये 53 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं। जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यातली धक्कादायक आकडेवारी समोर। यापैकी 57 शेतकरी मदतीस पात्र, तर अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, कर्जबाजारीपणा, पिकांना न मिळणारा भाव आणि वाढलेलं उत्पादन खर्च ही प्रमुख कारण आहेत। आजपासून पुढील 7 दिवस मुंबईसह किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये उष्णतेची लाट सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता। याचवेळी कमाल तापमान 41.43 पर्यंतही जाण्याचा अंदाज। हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय। लोकांनाही काळजी घेण्याचं आवाहन। यवतमाळमध्ये रॅगिंग प्रकरणी आयुर्वेद महाविद्यालयातील 21 विद्यार्थ्यांवर कारवाई, तर एक विद्यार्थी एका वर्षाकरता रस्टिकेट। इतर काही विद्यार्थ्यांवर सुद्धा दंडात्मक कारवाई। पुण्याचं तापमान 40 अंशांच्या पुढे। लोहगाव परिसरामध्ये 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। रात्रीच्या तापमानात सुद्धा वाढ, तर पुढील 2 दिवस दुपारनंतर पावसाचा अंदाज। एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या जलसंपदा विभागाला पाण्याचं नियोजन करण्याच्या सूचना। पुण्यामध्ये आवक वाढल्यामुळे आता हापूसच्या दरात घसरण, तर घाऊक बाजारात दर्जानुसार 500 ते 800 रुपयांचा हापूसला भाव। अक्षय तृतीयेनंतर दुसऱ्या टप्प्यात कच्च्या हापूस आंब्याची आवक वाढल्यानं सर्वसामान्यांना हापूस खरेदी करण्यासाठी आता दिलासा। सांगलीच्या वैभवात भर घालणारा काळा खडीचा द इव्हनिंग रिट्रीट बंद अवस्थेत। विरंगुळा म्हणून सुशोभित करण्यात आलेला हा काळीखण प्रकल्प बंद। यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीनं तब्बल 9 कोटींच्या आसपास खर्च करण्यात आला होता। वाशिम शहरात सेतू केंद्रांवर प्रशासनाची कारवाई। 6 सेतू केंद्रांची मान्यता रद्द। शासनानं ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्तीचे पैसे आकारून नागरिकांची आर्थिक फसवणूक। आता बघूयात महाराष्ट्रातल्या उन्हाच्या कडाक्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सध्या महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा कहर, तर राज्यातील 15 शहरांचं तापमान 41 अंश सेल्सिअसवर। विदर्भातील अमरावती, अकोला आणि विदर्भातील वर्ध्यामध्ये सुद्धा तापमान वाढलं, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद। परभणीमध्ये उष्माघाताचा पहिला बळी। नाशिकहून परभणीकडे भावाकडे आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। भावाच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद। वाशिम जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचला। एप्रिल महिन्यातच उष्णतेनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नागरिक त्रस्त। उष्णता वाढल्यामुळे रस्त्यांवरही शुकशुकाट। देशातील सर्वात 15 उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील 3 शहरांचा समावेश। यामध्ये अकोला, अमरावती आणि वर्ध्यामध्ये सर्वाधिक तापमान असल्याचं समोर। जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 43.3 अंशांवर। यंदाच्या हंगामातील ही सर्वाधिक जास्त तापमानाची नोंद। वाढत्या तापमानामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट। नंदुरबार जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका चांगलाच वाढला। तापमानाचा पारा 44 अंशांवर। उकाडा वाढल्यामुळे नागरिक हैराण। गरज असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनाकडून आवाहन। भंडाऱ्यातील गोवारी टोला पिटेसूर ग्रामस्थ पाणीटंचाईनं हैराण। प्रादेशिक पाणी पुरवठा योजना थंड बसत्यात। महिलांची पाण्यासाठी वणवण। तातडीनं पाणी पुरवठ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची ही मागणी। नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणामध्ये केवळ 43% पाणीसाठा शिल्लक। 103 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध असल्याची महापालिकेची माहिती, तर यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज। रायगड जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 38 अंशांवर। नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, प्रशासनाचं आवाहन।